अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट भेटीला आला आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला. पसंतीस उतरणार कसा नाही, कारण शेवटी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे तो. मात्र या चित्रपटाच्या निमित्तानं ऐतिहासिक सिनेमे आणि मालिका पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत. अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिकाही चांगलीच चर्चेत आहे. मालिकेच्या शेवटावरून ट्रोलर्सनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलेला आहे. मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? मालिकेच्या शेवटाबाबत कुणाचा काही दबाव होता का? तसंच विशिष्ट पद्धतीने मालिकेचा शेवट दाखवण्यात यावा अशा काही सूचना शरद पवारांनी दिल्या होत्या का? असे अनेक प्रश्न ट्रोलर्सकडून उपस्थित करण्यात आले. यावरून आता खुद्द अमोल कोल्हेंनी एक व्हिडिओ जारी करत सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तर ट्रोलर्सनी केलेले प्रश्न आणि अमोल कोल्हेंनी त्यांना काय उत्तर दिलेली आहेत ती सुरुवातीला जाणून घेऊयात. तर ट्रोलर्सचा पहिला प्रश्न, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? त्यावरती त्यांनी दिलेलं उत्तर आहे, होय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट असा दाखवण्याचा माझ्यावर माध्यमांचा दबाव होता. टीव्हीवर मालिका दाखवण्यासाठी काही नियम असतात, त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव, नैतिकतेचा ही माझ्यावरती दबाव होताच. सलग 40 दिवस टीव्ही मालिकेवरती महाराजांचं बलिदान दाखवलं असतं तर प्रत्येक कुटुंबातील अबालवृद्धांवर याचा परिणाम दिसला असता, याचाही विचार करणं गरजेचं होतं. ट्रोलर्सने विचारलेला दुसरा प्रश्न, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? यावरती खुद्द डॉक्टर अमोल कोल्हेंनी दिलेलं उत्तर आहे, आम्ही नैतिकता पाळली तरी आमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून तुम्हाला कोणता आनंद मिळणार होता का, असा प्रश्न मी आमच्या हेतूवर शंका घेणाऱ्यांना विचारतोय. मला अशा ट्रोलर्सची कीव येते. तिसरा प्रश्न होता, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली होती का? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर अमोल कोल्हे म्हणतात, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरदचंद्रजी पवारांनी दिलेली नव्हती. कोरोना काळात जेव्हा मालिकेचं पुनःप्रक्षेपण करण्यात आलं तेव्हा त्यांनी ही मालिका पाहिली. त्यामुळे 2019च्या लोकसभेवेळी मालिकेत काय दाखवलं जातं याची कल्पना पवार साहेबांना अजिबात नव्हती. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी खुद्द अभिनेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे, आपलं स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. आज जे तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागलं, ज्या क्षणाला आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेला एक प्रश्न मनात आला की तुमच्यावरती नेमका दबाव कुणाचा होता? निमित्त जरी छावा चित्रपटाचं असलं तरी चित्रपट हा कुठल्या स्क्रीनवर दाखवला जातो आणि मालिका त्याचे असलेले व्ह्युअर्स आणि घराघरापर्यंत पोहोचणं, नेमका कुठला दबाव होता जेणेकरून हा निर्णय घ्यावा लागला? जे प्रश्न तुमच्या ट्रोलर्सनी विचारलेले त्याची उत्तरं आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायची आहेत. अमोलजी. धन्यवाद विशालजी. खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपून तब्बल 5 वर्ष उलटल्यानंतर अचानक अशा पद्धतीनं मालिकेच्या हेतूविषयी शंका जेव्हा उपस्थित केली जाते तेव्हा हे खरं तर वेदनादायी होतं. परंतु जर याला दुर्लक्ष करून आपण सोडून दिले तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीला मूकसंमती दिली की काय, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मालिकेमध्ये सगळ्या टीमने जे एक अभूतपूर्व असं योगदान दिलं, त्या योगदानाविषयी एक प्रश्नचिन्ह हे कायम चाहत्यांच्या मनात निर्माण. बरोबर आहे. आणि त्यामुळे याचं खंडन करणं गरजेचं होतं, जी वस्तुस्थिती समोर आणणं गरजेचं होतं. आणि त्या पद्धतीनं जो एक सगळ्यांचं म्हणणं होतं हा दबाव होता, तर नक्कीच टेलिव्हिजनवर दाखवताना ज्या SNP असतात, स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर ज्या असतात, या स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेसचा जो एक नियमावली आहे, जी नियमावली न्यूज चॅनल्सला सुद्धा असते. जसं तुम्ही कोणताही अपघात असेल किंवा कुठल्याही हिंसाचाराची घटना असेल तर ती ब्लर करून जी दाखवावी लागते, कारण ती SNP आपल्याला फॉलो करावी लागते. त्याच पद्धतीनं मालिकेमध्ये सुद्धा ही SNP असते आणि या SNP मध्ये रक्तपात किती दाखवायचा, हिंसाचार किती दाखवायचा, याला काही मर्यादा आहेत. आणि त्याच बरोबरीने दुसरी जो मी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केलाय, त्यामध्ये आपण अशा देशात राहतो, आपण अनेक महत्वाच्या क्रिकेट मॅचच्या वेळी जर महत्वाचा खेळाडू म्हणजे अगदी सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू जर
लवकर बाद झाला तर हृदयविकाराचा झटका आल्याची उदाहरणं सुद्धा आपण पाहिलेली आहेत. हं, 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 हं. मग अशा वेळी छत्रपती संभाजी महाराज जे आपलं आराध्य दैवत आहे, त्यांचा जर हा संपूर्ण बलिदानाचा प्रसंग तितकाच बटबटीत पद्धतीनं दूरचित्रवाणीवर जर दाखवला असता, तर नक्कीच याचा काय परिणाम झाला असता याचा विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं. हं, हं, आणि त्यामुळे ज्यांना वाटत असेल की हा दबाव होता, तर तो दबाव जर आपल्याला हा असा शब्द वापरायचा असेल, तर तो या 2 गोष्टींचा महत्त्वाचा होता. बरं. याचा अकारण राजकीय बादरायांसंबंध जो जोडला जातोय, हा अत्यंत दुर्दैवी आहे. बरोबर आहे. मात्र अभिनेत्याचं जे आयुष्य असतं, एका बाजूला अभिनय करणं असेल, दिग्दर्शन असेल, स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असेल आणि दुसरीकडे खासदार म्हणून किंवा एखाद्या पक्षाचं नेतृत्व करण्याची ज्यावेळेला जबाबदारी असते, त्यावेळेला जबाबदारीचा कितपत त्यांच्यावरती दबाव असतो. कारण दोन्ही भूमिका आपल्याला एकाच वेळेला साकाराव्या लागताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे मात्र अभिनेता म्हणून काम करत असताना मनोरंजन कितपत हवं आहे, कुठल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवतो, आपला टार्गेटेड व्ह्युअर्स, ऑडियन्स काय आहे, त्याचाही विचार करावा लागत असतो. किती तारांबळ होती त्या क्षणाला या गोष्टींची. की सुदैवानं मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो, ज्या पवार साहेबांनी कायमच हं. कलेला स्वातंत्र्य आणि कलेचं स्वातंत्र्य याचा कायम सन्मान हा राखलेला आपल्याला यापूर्वीच्या काळातही बघायला मिळतो. हां. आणि त्यामुळे मालिका अशा पद्धतीने दाखवावी किंवा हे दाखवावं याबद्दलचं अवाक्षरही कधीही आदरणीय पवार साहेबांनी काढलं नव्हतं. इतकंच कशाला, तर 2012 मध्ये जे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सुरू आहे, हं, ते आजतागायत तसंच सुरू आहे. हं, यातल्या स्क्रिप्टमध्ये, त्यातल्या रेकॉर्डिंगमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये. हं, मला वाटतं हीच एक गोष्ट याचं द्योतक आहे, की हं, अशा कोणत्याही पद्धतीनं जी राजकीय तारांबळ आहे, ही हं, उडत नाही. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा छत्रपतींच्या इतिहासाचा विषय येतो, हं, तेव्हा छत्रपतींच्या इतिहासाच्या संदर्भात कोणतीही तडजोड हं. ही एक शिवभक्त, शंभूभक्त या नात्यानं माझ्याकडून ही आजतागायत कधीही केली गेलेली नाही. बरं. आणि त्यामुळे ही तारांबळ छत्रपतींचा इतिहास सांगताना कधीच होत नाही. बरोबर आहे. मात्र डॉक्टर अमोल कोल्हे, प्रेक्षकांच्या मनातला मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेला एखादी कलाकृती समोर येताना दिसते, त्या कलाकृतीवरती कितपत दबाव असतो एखाद्या चॅनलचा, त्या ठिकाणी असलेल्या एखाद्या प्रोडक्शन हाऊसचा किंवा त्या काम करणाऱ्या कलाकारांचा किंवा इतिहास तज्ज्ञ जे सातत्यानं यावरती संशोधन करत असतात, यांचा कितपत दबाव असतो, त्या दबावाचा तुमच्या कलाकृतीवरती कितीसा परिणाम होत असतो? यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट जी मला ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार साहेबांनी सुरुवातीलाच सांगितली होती. हां. ती मी अनेकदा सांगितलेली आहे. ती म्हणजे मूळ इतिहास एका बिंदूसारखा असतो आणि त्या बिंदूपासून एक त्रिज्या घेऊन जेव्हा एक मोठं वर्तुळ काढलं जातं, छोटं हां, हां. वर्तुळ जे असतं तिथे इतिहास संशोधक फिरत असतात. जे फक्त समकालीन पुरावे, उत्तरकालीन पुरावे याच्या संदर्भानच इतिहासाची मांडणी करत असतात. बरं. परंतु जेव्हा कादंबरी येते, मालिका येते, चित्रपट येतो, तेव्हा हे एक मोठं वर्तुळ काढलं जातं. हं, जोपर्यंत तुम्ही मूळ बिंदू सोडत नाही, हं. मूळ बिंदूला हे वर्तुळ जोपर्यंत छेदत नाही, तोपर्यंत यामध्ये कुठलाही दबाव असण्याचं काहीही कारण नाही. आणि बरं. महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो, हं. तेव्हा त्या शुद्ध हेतूला कुठल्याही दबावाला बळी पडण्याचं काही कारण नसतं. बरं. पण डॉक्टर अमोल कोल्हेजी, लिबर्टीचा वापर, गैरवापर किती पर्सेंट होतो? अ, जिथे गैरवापर हा शब्द येतो तिथे वाद होतो. हं, पण वापर ही जी संकल्पना आहे, हा वापर जर तुम्ही इतिहासाशी प्रामाणिक राहून जर या लिबर्टीचा वापर केला, तर त्यामध्ये वाद उद्भवत नाही. माझी कायम एक स्वच्छ भूमिका अशी आहे, की जगभरातल्या राजांचं जेव्हा सांगितलं जातं, जेव्हा हं, हं. ज्यांचं नगभर कर्तृत्व आहे, त्यांचं हातभर सांगितलं जातं, आपल्या राजांचं आभाळभर आहे आपण सांगायला कमी पडतो. बरं. आणि त्यामुळे जितक्या पद्धतीने ते सांगितलं जाईल, तितकं त्याचं स्वागत केलं पाहिजे. हं, हं. आपण पाहिलं असेल छावा सिनेमा पाहण्यापूर्वीच मी हो. हे आवाहन केलं होतं, की कृपया हा चित्रपट पहा. हं. कारण एवढ्या वर्षात बॉलिवूड अस्तित्वात येऊन एवढी वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा 2025 उजाडावं लागलं बरोबर. छत्रपती संभाजी महाराजांवर बॉलिवूडमध्ये एक भव्य दिव्य चित्रपट येण्यासाठी. हं, किंवा स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका जेव्हा आली, तोपर्यंत म्हणजे त्या मालिकेच्या आधी राजा शिवछत्रपती मालिकेनंतर तब्बल 9 वर्षांचा संघर्ष होता आमच्या संपूर्ण टीमचा. बरोबर. केवळ हा इतिहास दाखवता यावा या धडपडीसाठी. इतका हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा दुर्लक्षित होता. आणि त्यामुळे जितक्या जास्त कलाकृती येतील, तितकं तितकं या इतिहासाला उजाळा दिला जाईल अशी माझी प्रामाणिक भावना आहे.
बरोबर आहे. आता चित्रपटाचा मगाशी तुम्ही उल्लेख केलेला आहे, घवघवीत अशा प्रकारचं यश त्याला मिळालेलं होतं आणि अनेक प्रेक्षकांच्या काही रिॲक्शन्स ज्या मनाला भेडसावून जाणाऱ्या होत्या. असंच काहीसं मालिकेच्या वेळेला देखील घडलं का? आणि मालिका संपून जरी बराचसा कालावधी गेलेला असला तरी देखील या प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्रेक्षकांसमोर द्यावी लागतील याचा यत्किंचितही विचार आपल्या मनामध्ये होता का? खरं तर मालिकेच्या वेळेस ही अनेक उदाहरणं ही त्याही वेळी समोर आली. अगदी छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले तर धाय मोकळून रडणाऱ्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या निदर्शनास आला होता, जो मी नंतर शेअरही केला होता. त्या चिमुकल्याची मी नंतर भेटही घेतली होती. आणि त्याच वेळी अशा पद्धतीनं 5 वर्षानंतर उत्तरं द्यावी लागतील असं खरं तर मला वाटलं नव्हतं. कारण हे एक दुर्दैवी हा प्रकार आहे की एका राजकीय अभिनिवेशातून एकूणच विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करण्याच्या हेतून हे ट्रोल केलं जातंय का, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. कारण ट्रोल मध्ये जर बारकाईने तुम्ही पाहिलं तर काही ठिकाणी तुमचा पक्ष चुकलाय, तुम्ही पक्ष बदला किंवा तुम्ही धर्माच्या विरोधात भूमिका घेता, याचा काहीही संबंध नाहीये मालिकेमध्ये. बरं. आणि त्यामुळे हे जे ट्रोल होतंय हे ठराविक एका विशिष्ट हेतून केलं जातंय का, जेणेकरून एकूणच मालिकेच्या विश्वासार्हतेवरच एक प्रश्नचिन्ह उभं राहील, अशी शंका याला पुरेपूर वाव आहे. बरोबर आहे. मात्र धन्यवाद, तुम्ही इतक्या मनमोकळेपणानं डॉक्टर आमच्याबरोबर जोडला गेलात आणि इतक्या सविस्तरपणे चर्चा केलीत त्यासाठी. मात्र इतिहास हा इतिहास असतो. इतिहास ज्या वेळेला सर्वसामान्य नागरिकांसमोर कुठल्याही माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला त्या हेतूवरती कितपत शंका उपस्थित कराव्या याचा विचार आता सुजाण प्रेक्षकांनी करण्याची वेळ आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.